घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र याबद्दल काय सांगतं? घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत्यू झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं? आबालवृद्धांचा उत्साहाचा सण म्हणजे बाप्पाचं आगमन म्हणजेच गणेशोत्सव. अख्ख्या देशात काय विदेशातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मोठ्या मोठ्या मंडपात गणराया विराजमान आहेत. घरगुती 1.5, 5 आणि गौरी गणपतीचं विसर्जन झालं आहे. मोठ्या गणेश मंडळांसोबत असंख्य लोकांकडे बाप्पांचं विसर्जन अनंत चतुर्दशीला करण्यात येतं. अशात घरात जर कोणी गर्भवती महिला असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही? त्याचसोबत अचानक घरात कोणाचा मृत्यू झाला आणि सुतक सुरू असेल तर बाप्पाचं विसर्जन कसं करणार? अशी अनेक प्रश्न भक्तांना पडतात. गावांमध्ये अशी प्रथा आहे की घरात गर्भवती महिला असेल तर गणपतीचं विसर्जन करत नाहीत. ती मूर्ती घरात ठेवून पुढच्या वर्षी 2 गणेशाची पूजा करून मग एकत्र दोघांचं विसर्जन करण्यात येतं. याबाबत बरेच गैरसमज पाहायला मिळतात. पण शास्त्र काय सांगतं याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. गर्भवती महिलेचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. घरामध्ये गर्भवती महिला असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात आणि तिचे पाण्यात विसर्जन करण्यात यावे. चुकीची रूढी परंपरा पुढे नेऊ नये असं ते आवर्जून सांगतात. सुतक सुरू असेल तर बाप्पाचं विसर्जन कसं करणार? सुतक चालू असल्यास गणपती बसवला जात नाही. मात्र गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जर घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर गणपतीचं विसर्जन कसं करावं? अशा वेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्ती किंवा मित्रमंडळांपैकी कोणाकडून गणरायाची पूजा अर्चा करावी. त्याला गूळ खोबऱ्यांचे नैवेद्य दाखवावा. विसर्जनाची घाई करू नये. त्याशिवाय तुम्ही एखाद्या गुरुजींकडून गणेशाची पूजा करून विसर्जन करू शकता. गणेश विसर्जनाला काय करावे? अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोदक आणि त्या दिवशी तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. गणपतीची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवावी आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर धान्याचं माप ठेवून ते आतल्या बाजूला रीत करावं. मग पुढे विसर्जनासाठी जावं. बाप्पाला निरोप दिल्यानंतर ताटावर त्या ठिकाणाची माती किंवा वाळू घरी आणावी. ज्या ठिकाणी बाप्पा बसवला असतो तिथे ठेवावी किंवा घरातील 4 कोपऱ्यात ठेवावी. व्हिडिओत सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.